नमस्कार मंडळी, नारळी पौर्णिमे विशेष आज आपण बनवणार आहोत ओल्या खोबऱ्याच्या नारळाच्या वड्या. घरच्या घरी कमी साहित्यामध्ये आणि सुंदर अशा खुसखुशीत लागणाऱ्या ह्या ओल्या नारळाच्या वड्या करतोय. तर त्यासाठी मी इथे एक मस्त सुंदर असा नारळ घेतला. मोठा नारळ होता, सो मी अख्खा नारळ घेतलेला आहे. आता आपण तो नारळ कट करून घेतलेला आहे आणि आता त्याच्या मागचं जे ब्राऊन कलरचं साल असतं ना, तर ते आपण पूर्ण काढून घेणार आहोत. अख्ख्या नारळामध्ये आपण अख्ख्या नारळाच्या वड्या करतोय. तर कमीत कमी 10-15 तरी वड्या त्याच्या होऊन जातील मीडियम साईजच्या. सो मी तशा अंदाजाने आपण घेतलेलं आहे. तर जास्त तुम्हाला करायचे असतील तर तुम्ही नारळ जास्त घेऊ शकता. सो मी तुम्हाला आता त्या अंदाजाने सांगते आणि कमी साहित्यामध्ये कमी मेहनत करता घरच्या घरी सुंदर खुसखुशीत अशा नारळाच्या वड्या करणार आहोत. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि आपला इन्स्टाला देखील इट्स संजीवनी ह्या नावाने इन्स्टाचा आयडी आहे, त्याला सुद्धा लवकरात लवकर फॉलो करा. तर हे बघा, मी मस्त नारळाच्या जे ब्राऊन कलरचं जे साल होतं ते काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता आपण हे नारळ जे आहे ते कट करणार आहोत. काय आहे ना, बऱ्याचदा काय होतं, आपण जर नारळ खिसत बसलो ना मैत्रिणींनो, त्याच्यामध्ये वेळ भरपूर जातो. कमी वेळामध्ये सुंदर अशी रेसिपी करायची असेल ना, तर अशा छान छान ट्रिक तुम्ही ट्राय करा. सो मी इथे तुम्हाला ही छोटीशी टिप सांगितलेली आहे की खिसून घेण्यापेक्षा तुम्ही आता हे आपण बारीक करून घ्यायचं. ते कसं, तर आता आपण ते मिक्सरला लावून घेऊया. बारीक असे खाप करून घेतले त्याचे आणि हे मिक्सरला लावून बरोबर आपण बारीक करून घेऊया. आणि तुम्ही बघालच की कारण काय होतं ना, बऱ्याचदा खवलेलं जे नारळ असतं ना, आपण मोदकाला जे बनवतो ना सारण, तसंच अगदी, पण ते मिक्सरला पण होऊ शकतं. आपण खिसत बसलो तर जास्त वेळ जातो. सो चला, मी वेळ न घालवता पटकन आता मिक्सरला बारीक करून घेते. हे बघा, मस्त छान असे काप करून घेतलेले आहेत. आता मिक्सरला बारीक करून घेऊया. हे बघा, झालं की नाही, 2 मिनिटाचं काम. मस्त अगदी छान आता हे खवून झाल्यासारखं झालेलं आहे की नाही. सो आता आता आपण हे सगळं बाहेर काढून घेऊया आणि बघूया अंदाज किती आहे. जर 1 वाटी जर ते खोबरं निघालं किंवा त्याच्यापेक्षा जास्त, तर आपल्याला त्या अंदाजाने साखर घ्यायची. सो मी आता बघितलं, ते 1 वाटी बरोबर खोबरं निघलेलं आहे आणि थोडंसं जास्त. सो मी 1 वाटी बरोबर साखर घेतलेली आहे. तुम्ही थोडं, जसं तुम्हाला गोड जर कमी आवडत असेल तर अर्धी वाटी घ्या. वाटी जर खोबरं निघालं तर. सो मी आता इथे पाक करायला घेते. पाक करण्यासाठी मी इथे 1 वाटी साखर टाकलेली आहे आणि अंदाजे पाणी टाकलेलं आहे. तुम्ही बघू शकता, मी अख्खा ग्लास नाही टाकलेला, मी अगदी फक्त शिंपडून घेतलेलं आहे पाणी पाक करण्यासाठी. तर तुम्ही इथे बऱ्याचदा काय होतं ना, पाक मग थोडा कमी जास्त होतो आणि जास्त झाला पाक तर मग जे खोबरं आहे ना, तर ते मग त्याच्यामध्ये खूप वेळ लागतो. सो मी अंदाजाने तुम्हाला सांगते, फक्त शिंपडून घ्यायचे आणि शिंपडून घेतल्यानंतर थोडंसं अगदी 2 चमचे तुम्ही पाणी टाकू शकता, कारण त्याचा पाक तयार करायचा. सो इथे मी त्या अंदाजाने पाणी टाकलेलं आहे आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये जोपर्यंत पाक तयार होत नाही तोपर्यंत असं छान हलवून घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला एक छान ट्रिक सांगते. बऱ्याचदा काय होतं ना, पाक तयार केल्यानंतर तो काळपटसा दिसायला लागतो. तर त्याच्यासाठी तो काळपटसा दिसू नये आणि आपली खोबऱ्याची वडी अगदी पांढरी शुभ्र अशी दिसावी, यासाठी मी याच्यामध्ये लिंबू टाकलेला आहे. बऱ्याच मैत्रिणींना प्रश्न पडला असेल की जर लिंबू टाकला तर त्याची चव बिघडेल का? तर नाही, तुम्ही अगदी माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही त्याच्यामध्ये लिंबू टाका आणि बघा, तुम्ही त्याची चव अजिबात बिघडणार नाहीये. मी आता इथे चिमूटभर वेलचीची जी पूड आहे ना, ती पण टाकलेली आहे. तुम्ही सुद्धा टाकू शकता, कारण चव खूप छान येते. काय ना, माझ्या मिस्टरांना वेलचीची पूड म्हणजे वेलची खूप आवडते. सो मी असं टाकत असते. सो मी आता ती वेलची पूड टाकल्यानंतर जो आपला नारळ खिसून घेतलेला आहे, तर सॉरी, जो बारीक करून घेतलेला आहे मिक्सरला, तर तो आपण ह्याच्यात ॲड केलेला आहे. सवय लागून गेलेली आहे की नारळ खिसतो, सो ते सारखं तोंडात येतंय माझ्यासुद्धा. सो आता हे छान मस्त एकजीव करून घ्यायचं आहे आणि थोडा एक वेळ लागतो, पण अगदी जसं आपण पिठाचा गोळा करतो ना,
तशाच प्रकारे गोळा जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला छान हे असं मस्त मिश्रण हलवत राहायचं आहे. मैत्रिणींनो, काय होतं बऱ्याचदा पाक तयार असतो, तो पाक जो गरम असतो आणि त्याच्यामध्ये खोबरं असं व्यवस्थित एकजीव झालं नाही ना, तर त्या वड्या व्यवस्थित होत नाही. सो त्याच्यामुळेच आपल्याला जोपर्यंत असा गोळा तयार होत नाही तोपर्यंत छान असं हलवत राहायचं आहे. नाहीतर काय होतं, खोबरं खाली लागतं आणि मग ते काळपट होऊन जाईल. सो त्याच्यामुळे आपल्याला ते मस्त छान एकजीव होईपर्यंत असं सुंदर असं हलवून घ्यायचं आहे. तर चला, थोडा थोडा वेळ मी त्याच्यामध्ये ते हलवून घेते जेणेकरून ते खाली लागू नये. तर हे बघा, तयार होत आलंय पण अजून थोडा वेळ लागणार आहे. तर मैत्रिणींनो, तयार झालेलं आहे. आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊया आणि मी गॅस बंद केलेला आहे. तर आता आपल्याला हे डिशमध्ये थापून घ्यायची ती वडी. त्याच्यासाठी मी खाली डिशमध्ये तूप लावलेलं आहे जेणेकरून चिटकू नये. अगदी चिटकणार तर नाही आहे, कारण आपलं सारण एकदम परफेक्ट झालेलं आहे. तुम्ही कसं बघायचं, जो असा गोळा थोडंसं मिश्रण हातावर घ्यायचं आणि त्याचा गोळा तयार होतोय का बघायचं, तर आपलं तयार आहे मिश्रण वडीचं. असं हे करून घ्यायचा, अंदाज घ्यायचा थोडासा की त्याचा गोळा होतोय का तयार. सो बघा मैत्रिणींनो, इथे मी मस्त सारण आता सगळं काढून घेतलेलं आहे. चमचाला पण जेवढा काही लागलं होतं ते सगळं आपण काढून घेऊया. आणि मी बऱ्याचदा ट्राय केले, बऱ्याच मैत्रिणींनी असं चमच्याने थापून घेतात. मला ते जमतच नाही. मी खूपदा ट्राय केलेलं, बट मला ते हातानेच मग मी थापून घेतलं. खूपदा मी ट्राय करण्याचा प्रयत्न केला. हे बघा, आत्ता पण मी म्हटलं होतं चमच्याने ट्राय करावं, हाताने नको, बट मला नाही जमत आहे. सो चला, आता मी मस्त हे त्याच्या वड्या आपण आत्ताच पाडून घ्यायच्यात आणि एक सेट व्हायला थोडा वेळ लागणार आहे. सो तोपर्यंत आपण हे वड्या अशा कट करून घेऊया. आणि तुम्ही नक्की ट्राय करा, कारण खूप मस्त होतात आणि अगदी खुसखुशीत वड्या, घरच्या घरी कमी साहित्यामध्ये आणि वेळ पण कमी लागतो आणि तुम्हाला मेहनत पण कमी आहे. त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ कसा वाटताय, आवडत असतील तर प्लीज लाईक करा. रेसिपी कशी वाटली आजची, आणि तुम्ही तुमच्या भावाला खास असं रक्षाबंधनसाठी सरप्राईज द्या, घरचे पण खुश होऊन जातील. सो हे बघा, मस्त फायनली आपल्या वड्या झालेल्या आहे, अगदी खुसखुशीत झालेल्या आहेत आणि खूप सुंदर पण झालेल्या आहेत. हे बघा, पिल्लूला अगदी कंट्रोल होत नाहीये, तिला खूप आवडतात वड्या खोबऱ्याच्या. सो आता तिला मी म्हटलं व्हिडिओ काढूस तर अगं 2 मिनिटं थांब, पण ती काही तयार नाहीये. सो इट्स ओके, तू एन्जॉय कर. आणि तुम्हाला पण व्हिडिओ कशी वाटली, रेसिपी फायनली मस्त ओल्या खोबऱ्याच्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहे रक्षाबंधन खास. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि खूप सारं प्रेम द्या आपल्या चॅनलला, ज्याचं नाव आहे संजीवनी ब्लॉग्स. तर रेसिपी आपली डन झालेली आहे, मस्त खोबऱ्याच्या वड्या तयार झालेल्या आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या भावासाठी मस्त खोबऱ्याच्या वड्या करून घेऊन जा, मस्त एका मिठाईमध्ये खुश होऊन जाईल भाऊ. सो नक्की ट्राय करा आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.